मुलगा आहे, तो येरुळला सध्या IT मध्ये नोकरी करत आहे आणि एक मुलगी आहे, ती मुलगी टीचर आहे. त्यामुळे 2 मुलं आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. मुक्काम पोस्ट तवसळा, तालुका जिल्हा बीड. माझं शिक्षण आहे BSc BEd. BSc जी केलेली आहे ती जाधव सरांचा आदर्श समोर ठेवूनच केलेली आहे. खरोखरच तन मन धनाने या ठिकाणी मी सांगतो आहे. सेवेमध्ये असताना BSc करणं एवढं सोपं नाही, तरीही दिल्ली विद्यापीठाकडून मला BSc ची पदवी सेवेमध्ये असताना 2016 साली मिळालेली आहे आणि याच पदामुळे आज चौसाळा केंद्रामध्ये तब्बल 28 वर्ष सेवा करत आहे. मला 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. मुलगी या ठिकाणी डॉक्टर आहे, ती BDS पास आउट आहे आणि मुलगा JNV जवाहर नवोदय विद्यालय गडी या ठिकाणी 9वीच्या वर्गामध्ये सध्या शिकत आहे. गेल्या वर्षी माझा जो मुलगा होता शिवप्रसाद संजय कोकाटे हा बीड जिल्ह्यामधून आपल्या जिल्हा परिषदेचे CO माननीय अजितजी पवार आणि आपल्या जिल्हा परिषदेचे आदरणीय श्रीकांतजी कुलकर्णी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातले जे गुणवंत विद्यार्थी 11 विद्यार्थी होते, या 11 विद्यार्थ्यांमधून त्याला अमेरिकेतील नासा या ठिकाणी जाण्याची संधी प्राप्त झालेली आहे. अगदी लहान वयामध्ये त्यांनी अमेरिकेचा हा अभ्यास दौरा यशस्वीरित्या बीड जिल्ह्याची जी 11 जणांची टीम होती त्यांच्यासह उत्कृष्टरित्या पार केलेला आहे. ही माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय असा क्षण आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इस्रो या ठिकाणी पण जवळपास 15 दिवसाची भेट देऊन तोही 15 दिवसाचा अभ्यास दौरा या बीड जिल्ह्यातील 33 विद्यार्थ्यांसह त्यांच्याबरोबर मेडिकल ऑफिसर, एज्युकेशन ऑफिसर, जिल्हा परिषदेचे CO आदरणीय शाहरुख साहेब असतील किंवा शिक्षण क्षेत्रातील वित्त विभागातील क्लास 1 अधिकारी यांच्यासह दक्षिण भारतातील तो इस्रोचा दौरा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. बेंगलोर असेल, पुणे असेल, त्याचप्रमाणे कोची असेल, कन्याकुमारी असेल, यशस्वीरित्या दौरा पूर्ण केलेला आहे. हाही माझ्यासाठी अविस्मरणीय अशा प्रकारचा क्षण आहे. राहिलेली जी माझी सेवा आहे ती सर्व सेवा मी विद्यार्थ्यांसाठीच या ठिकाणी समर्पित करीत आहे आणि हे जे सर्व श्रेय मिळालेलं आहे, मी जी तन मन धनाने या ठिकाणी जी सेवा केलेली आहे खरोखरच याचंच हे मी फलित समजतो. माझ्याबरोबर माझी सौभाग्यवती पत्नी या ठिकाणी आम्ही सहकुटुंबही आलेलो आहोत आणि यामुळेच माझे जे गुरुजनांचे विचार आजपर्यंत जे मांडलेले आहेत त्यामुळंच मी या ठिकाणी घडलेलो आहे. माझ्या भगिनी यांचाही धन्यवाद. समाधानात तुळशीराम धर्मालवणकर, राणा सिंधफणा चिंचोली, तालुका गेवराई जिल्हा. मला 2 मुलं, एक मुलगी नर्सिंग करते, मुलगा औरंगाबादला BSc कॉम्प्युटरला आहे, SD कॉलेजला. सुखदेव महावणे, मुक्काम पोस्ट केंद्रीय. मला एक मुलगा आणि एक मुलगी. 12वीपर्यंत शिक्षण केलं त्यांचं. हा मुलगा आता गुत्तेदारी करतोय आणि मी शेती करतोय. वावर आहे तर पावर आहे. थांब थोडं क्या बोल. एक मुलगी बी फार्मसी, मुलगा MD आणि मी छोटा मोठा व्यवसाय मध्ये आडो या भीमा नाडे. यानंतर ज्ञानदेव नामदेव नायगावकर, ज्ञानदेव नामदेव नायगावकर. याच्यानंतर आणि भीमा श्रावणराव नाडे. 10वी पास झाल्यानंतर मी स्टेनो केला आणि स्टेनो केल्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून मी ॲज अ स्टेनो म्हणून सेंट्रल एक्साइज अँड कस्टम्स भारत सरकारच्या डिपार्टमेंटला जॉईन झालो. डिपार्टमेंटल एक्झामिनेशन दिल्याच्या नंतर 2002 मध्ये माझं इन्स्पेक्टर म्हणून माझी निवड झाली आणि त्यानंतर 2014 पासून मी अधीक्षक सुप्रिंटेंडेंट ऑफ सेंट्रल GST डिपार्टमेंट भारत सरकार वर्ग 1 संवर्गामध्ये काम करत आहे. माझ्या पत्नीचं शिक्षण MA BEd नेट सोशियोलॉजी PhD आहे
आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये त्या माध्यमिक शिक्षिका म्हणून काम करतात. माझी मोठी मुलगी BIT झालेली असून ती दिल्ली या ठिकाणी वाजीराव मॅन रवी या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत आहे UPSCची, आणि छोटी मुलगी यावर्षी 12वीला आहे. थँक्यू. तालुका सोनपेठ जिल्हा परभणी. माझी 12वी झाली व मी शेतीच करतो. मला एक मुलगी आणि 2 मुलं आहेत. मुलगी ग्रॅज्युएट झालेली आहे, MA चालू आहे, आणि मुलगा 10वीला आणि 12वीला शिकत आहे. माझे नाव रामेश्वर नामदेव पेटणे, लिंबाराव देवी, तालुका बीड, जिल्हा बीड. माझे शिक्षण 12वीपर्यंत झालेले आहे. मला 3 मुली आहेत. एक मुलीची इंजिनिअरिंग झाली, कलकत्त्याला जॉब करते. दुसऱ्या मुलीचं BCom झालेलं आहे, ती बँकेमध्ये पुण्याला जॉब करते. तिसऱ्या मुलीचं BCom झालेलं आहे, पण ती जॉब करत नाही. माझा भाजीचा धंदा आणि मी पुण्याला करतो. प्रकाश मच्छिंद्र पवार, त्यानंतर पवार, मुक्काम जगदीश जवळ. मला 4 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलीची ॲडमिट आहे, मुलगा बी फार्म. सध्या मी माझं गावाची त्यावरील सर्व शिक्षक वर्ग, भोजन वर्ग आणि बसलेले सगळे माझे मित्र आणि नमस्कार. मी प्रकाश पवार राठोड, BA B.Ed पास, आणि काही दिवस मी मुंबईतील संस्थेवर काम केलं. मग काही अडचणीमुळं जमलं नाही. आर्थिक संकट आहे, नंतर दिल्याची शेती करतो. मला एक मुलगा आहे आणि तो नीटची एक्झाम सध्या तयारी करतो लातूरला. इथं बसलेले सर माझी गुरुवारी जाधव सरांना एक प्रश्न आहे. सर ते हे त्याचा काय फायदा नाही तर घासून घासून शिकवलं पण त्याच्यात काही उपयोगच झाला नाही. इतकं मोठं घासून त्याला शिकवलं सर तुम्ही. काहीतरी असं लाईफमध्ये तुम्ही जगण्यासारखं जर शिकवलं असतं तर आज ते आम्हाला थोडा फायदा झाला असता. असं तुम्ही पण असं फ्युचर टेन्सेस पण शिकलं, पण त्याचं काही थोडं येणार नाही. काही यानंतर सखाराम गोविंदराव. ITI केला, त्याच्यानंतर MA केलं, नंतर काही झाल्यानंतर दुकान टाकली, नोकरी लागलो नाही. एक मुलगी एक मुलगा आहे, तिचे लग्न झाले. MBBS third year ला आहे. नोकरीला लागलो नाही म्हणून बायको लवकर टाकली. यानंतर बाळासाहेब यानंतर बाळासाहेब गंगाराम शिंदे. डिप्लोमा आहे, 4 वर्ष कंपनी सर्व्हिस कंपनी सोबत घेऊन आता शेती करतो. पण मुलगा आणि मुलगी केला, मुलगी BA म्हणजे 12वी. यानंतर धनंजय संपतराव शिंदे. सचिव काकू आदरणीय गुरुजींनी वर्ग, ज्या गुरुजींनी या ठिकाणी शिकवलं त्याचमुळं मी या ठिकाणी तटस्थ उभा आहे. त्यांचं आशीर्वाद आहे म्हणून एक चांगल्या विद्यालयामध्ये कार्यरत करतोय. 10वीपर्यंत शिक्षण माझं गजानन विद्यालयामध्ये झालं. 11वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत माजलगाव महाविद्यालयामध्ये शिक्षण झालं. MA बीडला केलं. नवगण कॉलेज लातूरला BBEd झालं. नोकरी शोधामध्ये होतो. शिंदे सर मला चांगलं आठवत आहे. BBEd झाल्यानंतर माझ्याकडे आले, दोन तू माझ्या शाळेत नोकरीसाठी ये बाबा, असं त्यांनी मला आग्रह केला. आणि त्यावेळेस जाधव सरांचं मला मार्गदर्शन झालं होतं. त्यांनी सांगितलं जाधव सरांनी, पण तेव्हा परिस्थिती अशी होती, काही गोष्टी लक्षात नाही आल्या. नंतर शिक्षक व्हायचा अट्टहास राजस्थानी विद्यालयामध्ये मी जॉईन झालो. तिथं सहशिक्षक म्हणून राहिलो. 10 वर्ष नॉन बँकला काम केलं. आता ती अनुदानावरती शाळा आली आहे. या ठिकाणी सहशिक्षक म्हणून तरफलो. आता या वर्षामध्ये तिथं उपमुख्याध्यापक म्हणून प्रमोशन यावर्षी होईल. पुढच्या महिन्यामध्ये त्याचं निघेल आपलं पुढचंही. त्यानंतर माझी पत्नी MA BEd आहे. नंतर पहिली मुलगी आहे ती BAMS करते. मुलगा लातूरला राजश्री शाहू महाविद्यालय इथं नीटची तयारी करतोय.
ठीक आहे, एवढं बोलून माझे 2 शब्द होतो. जय महाराज. यानंतर राजेश सत्यनारायण प्रदीप सेगल. मी 10वीच्या नंतर 12वी केली, 12वीच्या नंतर BSc केली, BSc नंतर DE केली. आता मी मुंबईला एका ग्रेड कंपनीत, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सिनियर सुपरवायझर म्हणून काम करतो. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आहेत आणि 1 मुलगा. दोन्ही छोटे आहेत. सगळ्याच्या आठवणी म्हणलं ठेवावं राहायचं गुंडाळू म्हणून धडपड. बस बस बस. कृपया विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की राहिलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमधील जर कोण विद्यार्थी आपल्या गजानन विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये जर असेल तर आपलं त्यांनी स्वतःचं नाव सांगायचं आणि गजानन विद्यालयाचा वसतिगृहाचा विद्यार्थी आहे असाही नामोल्लेख करायचा आहे. मंचावरील मान्यवराकडून अशी विनंती करण्यात आलेली आहे. मी यासिन इब्राहिम सय्यद, राहणार वांगी बुद्रुक, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. माझा एक मुलगा आता इंजिनियर झाला आणि एक ITI झाला. माझे नाव रामदास सकाराम तपसे, राहणार सोनाकडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. 10वी नंतर मी कृषी पदविका 2 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर ग्रामसेवक म्हणून धाराशिवमध्ये आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि मुलगी फार्मसीला आहे. आमचे मित्र अर्जुन राठोड हे उपस्थित आहेत. नंतर हॅलो, परिचय देण्यासाठी स्टेज मी रमेश कारभारी थेटे. माझा व्यवसाय मंडप डेकोरेशन. मला 2 मुलं आहेत आणि माझे मुलाला औरंगाबादला मेडिकल टाकून दिलेलं आहे एमजेम समोर. धन्यवाद. 10वी नंतर 11वी 12वी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे, ग्रॅज्युएशन बीडमधून आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून. सध्या मी राज्य शासन तंत्र शिक्षण सेवा वर्ग 1 येथे अधिव्याख्याता या पदावर आहे. शासकीय तंत्रनिकेतन लातूर येथे. मला एक मुलगी आहे, ती प्रथम वर्ष MBBSला आहे. माझा भाऊ तो सुद्धा MD मेडिसिन आहे, माजलगाव येथे हॉस्पिटल आहे, योगीराज हॉस्पिटल. थँक्यू. यानंतर मला 3 लेकरं आहेत, 2 मुली, एक मुलगा. मुलगा BHMS झालेला आहे. थोरली मुलगी 14वी शिकलेली, बारकी ती 14वीला, मोठीचं लग्न करून दिलेलं. सर्वांना नमस्कार. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व सर्व गुरुजन वर्ग. ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी? ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी? कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. माझं नाव सुभद्रा अर्जुन पुत्र अभिमन्यू. मला या ठिकाणी स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली, त्याचं कारणच आहे की आपल्या शाळेचे गुरुजन वर्ग. ज्या शाळेत मला वाशिंबे सरांनी विज्ञान शिकवलं, शिंदे सरांनी इंग्रजी शिकवली, शिंदे सरांची जी पद्धत होती शब्द पाठ करून घेण्याची, कारण आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस 5वी पर्यंत इंग्रजी कुणालाही वाचता येत नव्हती, 12कडे सुद्धा पाठ नसायची. का बरोबर आहे का सर? छड्या मारून मारून सरांनी शब्द पाठ करून घेतले. त्याच पद्धतीनं जाधव सरांनी आपल्याकडून गणित पक्का करून घेतलं. सध्या सर मी MSc BEd आहे, परंतु माझा गणित विषय नाही. परंतु मी आज 5वी ते 9वी पर्यंत परफेक्ट गणित शिकवू शकतो. याचं कारण आहे आज आपले जाधव सर. जाधव सरांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या.
या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही सक्सेस होणार आहेत. जे आम्ही जरी झालो नाही तरी आमचे मुलं घडतील, हे सर्व आपला आशीर्वाद आहे. माझं नाव अभिमन्यू अर्जुनराव चांदणे, BSc B.Ed, महाराणी ताराबाई माध्यमिक विद्यालय वडवण या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो. एक मुलगा एक मुलगी, मुलाची 12वी झालेली आहे आणि मुलगी 9वीला आहे. थँक्यू.